पैसे सगळे कमिटेड एक्सपेंडिचरला होते. मग हे ॲडिशनल दायित्व 20-25 हजार कोटीचं जे उभं राहिलं, त्या दायित्वाकरता थोडी ओढताण आमची होईल, ते आम्ही करू. पण एक गोष्ट मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे एक निर्णय केला की याचा परिणाम आपल्या पायाभूत गुंतवणुकीवर होऊ नये. आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर हे आपल्याला त्या ठिकाणी सस्टेन केलं पाहिजे. ते जर सस्टेन केलं नाही आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढवत राहिलो तर आपण डेट ट्रॅपमध्ये जाऊ. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक आपण आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर सस्टेन केलेलं आहे. महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी खूप पॅरास्टेटल्स आहेत आपले. त्या पॅरास्टेटल्सची एक आपली कॅपॅसिटी आहे. ती कॅपॅसिटी आपण एन्हान्स केली. नवीन फायनान्सिंग ऑप्शन्स आपण उभे केले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर हे कमी न करता आपण त्या ठिकाणी काम करतो. याही वर्षी जेव्हा 2026च्या मार्चमध्ये आम्ही बजेट मांडू त्यास मागच्या वर्षीचा खर्च जेव्हा तुमच्यासमोर येईल तसं एकत्रित महाराष्ट्रामधला जो काही पायाभूत सेवा सुविधांचा खर्च असेल तो अतिशय बॅलन्स्ड असेल. तो कुठेही कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तरी देखील कारण तुम्ही संजय शिरसाटांचे पैसे दरवेळेला लाडकी बहिणीसाठी पळवता असा त्यांचा आरोप असतो. नाही, संजय शिरसाटांना मी समजावून सांगितलं अकाउंटिंगची पद्धत काय आहे ते त्यांना पटलेलं आहे. आता चॅनल्सच फक्त दाखवत असतात की बाबा पैसा पळवला. कारण अनेकांना माध्यमामध्ये कशा प्रकारे बजेटिंग होते संपत नाही. पुन्हा एकदा मला तुम्ही संधी दिली आहे म्हणून सांगतो. पुढच्या वेळेस किमान तुम्ही दाखवता की नाही माहीत नाही पण काही लोक दाखवतात तर पुढच्या वेळेस तरी ते बातमी करणार नाही. असं आहे की आपल्याकडे अनुसूचित जातीकरता आणि अनुसूचित जमातीकरता एक विशिष्ट निधी हा आपल्याला राखून ठेवावा लागतो बजेटच्या तेवढ्या टक्के. आणि जेवढ्या वैयक्तिक लाभाच्या SC आणि STच्या योजना आहेत त्या योजना त्यातनं करायच्या आहेत. त्याच्याकरता तो निधी राखून ठेवायचा आहे. आता लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे त्याच्या खर्चाचा जो खर्च आहे तो खर्च त्यांच्या अकाउंटला दाखवावा लागेल. पण तो फक्त SC STचा नाही आहे ना. त्यांच्याकडे फक्त SC STचा दिसेल.